नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुराण्या जीन्सचा यूज करून खूप सुंदर अशी बॅग डिझाईन। तसेच मी तुम्हाला जुन्या पॅन्टचा यूज करून या अगोदरही 2-3 बॅग दाखवल्या होत्या आणि आजची जी बॅग आहे ना ती अशा पद्धतीची असणार आहे। आता मी तुम्हाला ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवत आहे बघा। याच्यामध्ये ना आपण राईस बॅग वापरली ना अस्तर ना काही, फक्त जीन्स पासूनच आपण ही बॅग आहे ती बनवलेली आहे। खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंग आहे ती दाखवलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही पण फक्त जीन्स पासूनच घरात बेकार पडलेल्या अशा पद्धतीची बॅग डिझाईन आहे ती नक्कीच बनवू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तरी इथे मी माझ्या मुलाची जीन्स घेतलेली आहे जी की त्याला आता येत पण नाही आणि हिचा कलर पण फेड झालेला होता, त्यामुळे तो वापरत पण नाही। तर म्हटलं चला हिचाच रियूज करूया। तर अशा पद्धतीने आपण हिचे जे पॅन्टचे पाय होते ना ते दोन वेगळे करून घेतलेले आहे। म्हणजे कटिंग केल्याच्या नंतर बघा आपल्याला एवढा मोठा पार्ट आहे तो, म्हणजे कपडा आहे तो मिळालेला आहे। आता याचा बॉटमचा जो जाड पार्ट असतो तो पण कट करायचा आणि मध्यभागी पण जो शिलाईचा जाड पार्ट आहे तो मी कट केला। आता जे वरचे पॉकेट असतात ना तिथून खालची पूर्ण पॅन्ट आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि इथे व्यवस्थित असा आयताकृती आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। म्हणजे जो वाकडा तिकडा पार्ट आहे वरचा तो मी कट करून घेतलेला आहे। याचं काय मेजरमेंट वगैरे नाही, ते मी तुम्हाला नंतर दाखवेल। आता दुसरा पार्टवरती पण आपल्याला सेम हाच पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि याची पण आपल्याला जशी आपण याची कटिंग केली ना तशीच दुसऱ्या पार्टची पण कटिंग करून घेतलेली आहे बघा। आणि बघा पूर्ण जीन्सचा कपडा आपला इथे वापरात आला आहे। वरती फक्त पॉकेटवाला पार्ट होता कमरेचा, तोच कट केला आपण। आता हे दोन पार्ट आहेत ना ते आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत बघा आणि यावरती दाबटीप पण देऊन घेऊ। तर अशा प्रकारे मी इथे जोड दिलेला आहे बघा। हे जे मधला जोड होता तो देऊन घेतला। आता याचं आहे ना माप सांगते। तर बघा हे भरत आहे 21 इंच आणि इकडचं आहे 25.5 इंच। आता त्यानंतर जिकडनं 21 इंच आहे ना त्या साईडने आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊ। तर रुंदीच्या साईडने मी हा जीन्सचा कपडा आहे तो फोल्ड करून घेतला। आता मी तुम्हाला हिची घडी पण दाखवते बघा, 10.5 इंचची आहे। आता जिकडनं फोल्ड बाजू आहे ना तिकडनं आपल्याला 7.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे बघा। तुम्हाला जवळून पण दाखवत आहे इंच टेपने आणि स्क्रीनवरती पण मापं दिलेलीच आहेत। आता 7.5 इंचावरती मार्क केलं। आता जेवढे आपण जशी लाईन ड्रॉ करून घेऊ इथं आणि जे वरती पुढे जो कपडा आपला उरलेला आहे ना हा पण आपला वापरात येणार आहे बेल्टसाठी, ठीक आहे। तर याचा पण वापर आपण आहे ना पुढे अशा पद्धतीने बेल्ट स्टिच करून घेणार आहोत। आता हा ओपन केल्याच्या नंतर याची जी रुंदी आहे ना ती राहिली आता आपली 15 इंच आणि लांबी 25.5 इंच आहे, जेवढी होती तेवढीच। आता अगोदर आपण हे बेल्ट आहेत ना ते अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ बघा। बेल्टची लांबी पण इथे 25.5 इंच आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत। आता जिकडनं आपली 25.5 इंच लांबी आहे ना त्याच्या लांबीच्या साईडने 3-3 इंचावरती दोन्ही कडेने आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे आणि ही जी 15 इंच रुंदी होती त्याचा सेंटर काढायचा। 7.5 इंचावरती एक मार्क केला, सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे एक मार्किंग करायची आणि 3 इंच पुढे आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे बघा, ठीक आहे। तुम्हाला व्यवस्थित मी स्क्रीनवरती तुम्हाला याचं म्हणजे खडू उघडायला दिसत नाही पण तरी व्हॉइसवर देऊन सांगितलेलं आहे। इकडनं पण सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची, इथे एक टाचणी लावून घ्यायची आणि जशी टाचणी लावली तशीच आपल्याला हे बेल्ट स्टिच करून घ्यायचे। पण त्या अगोदर चेक करून बघायचे बरोबर आहेत का, मागे पुढे आहेत का नाही ते चेक करून घ्यायचं। तर एकदम करेक्ट आहेत। तर चला आता हे बेल्ट कसे स्टिच करायचे ना ते पण मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते। तर या पद्धतीने बघा टाचणी काढून घ्यायची, 3 इंच खाली बेल्ट लावलेले आहे आणि सेंटरपासून 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे। जरी तुम्हाला माप दिसला नाही किंवा खडू उघडलेला दिसला नाही तरी तुम्ही माझं म्हणजे मी व्हॉइसवर देऊन तर सांगितलेलंच आहे। तर अशा पद्धतीने जास्तीच्या दाट टिपा दिल्या। आता त्यानंतर मी इथे एक रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे आणि तो आपल्याला याला कवर होईल अशा पद्धतीने आडव्यामध्ये स्टिच करून घ्यायचा आहे। कारण की मी तो जीन्सचा कपडा जाड होता त्यामुळे फोल्डच केलं नव्हतं, म्हणून याला आता अशा पद्धतीनेच रेडीमेड बेल्टनी कवर करणार आहे। तर त्या अगोदर दुसऱ्या साईडचा पण बेल्ट अगोदर स्टिच करून घेते आणि मग जो आपण 15 इंच रुंदीचा रेडीमेड बेल्ट घेतला ना तो याला आपण कवर करून घेऊ। याने काय होतं डिझाईन पण छान बनते। तर अगोदर बघा मी अशा पद्धतीने चेक करून बघत होते बेल्ट आपले बरोबर लागलेत की नाही, तर बरोबर लागलेत। आता बघा जो रेडीमेड बेल्ट कट केलेला होता ना तो आपल्याला जो आत्ता आपण जीन्सचे बेल्ट स्टिच केले आणि त्याला कवर होईल अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडने पण आपल्याला रेडीमेड बेल्टची पट्टी आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे। यामुळे बॅगीचा लुक पण खूप छान येतो। डबल टिप देऊन घेतलेली आहे मी यावरती, ठीक आहे।
आता त्यानंतर आपल्याला इथे मेन झिप आहे ना ती अटॅच करून घ्यायची आहे. तर अगोदर थोडंसं वाढव बेल्टचा कपडा होता तो मी कट करून घेतला. आता त्यानंतर आपल्याला इकडनं जिकडनं आपली रुंदीची साईड आहे ना 15 इंच तिकडनं झिप अटॅच करायची. तर 15 इंचची झिप लागणार आहे, पण मी थोडीशी वाढव घेतली कारण की रनर आपण नंतर वाहणार आहोत त्यामुळे. तर झिपचं माप तुम्हाला मी मोजून नव्हतं दाखवलं, आत्ता दाबटीप देऊन झाल्यानंतर मोजून दाखवते. तर बघा या पद्धतीने आपण इकडनं 15 इंचची झिप लागणार होती, तर मी 1 इंच वाढव घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला झिपचा दुसरा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आहे बघा. आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, त्यामुळे आपण रनर अगोदर वळवलं नव्हतं म्हणजे दाबटीप द्यायला आपल्याला सोपं जावं त्यामुळे. तर अशा प्रकारे आपली ही झिप स्टिच झाली. आता वरतून एक फिनिशिंगची दाबटीप आहे ती आपण देऊन घेऊया दोन्ही साईडने. आणि यामध्ये आपल्याला आता रनर वाहून घ्यायचा आहे. तर रनर वाहताना बघा आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा आहे तो सरळ पकडायचा आहे बघा, व्यवस्थित असा, म्हणजे बेल्ट पण समोरासमोर आले पाहिजे असं चेक करून घ्यायचं. कडेला एक टाचणी लावून घेत आहे मी आणि इकडनं आपल्याला रनर आहे ते वाहून घ्यायचं आहे. तर मी झिप 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच लागणार आहे. रनर वाहून घेतलं. आता त्यानंतर आपल्याला ही जो बेल्ट आहे ते व्यवस्थित असे म्हणजे सारखे पकडायचे आणि ही झिप सेंटरला इन मेन झिप. आता त्यानंतर इकडनं आपल्याला इथे सेंटरला एक कट देऊन घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडने. ठीक आहे, आणि हवं तर तुम्ही इथे मार्क पण करून घेऊ शकता. व्यवस्थित झिप मेन झिप सेंटरला पकडून इथे सेंटरची कटिंग करून घ्यायची. आता त्यानंतर आपल्याला ही बॅग रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि जे आपण कट दिले होते सेंटरला तर त्याच सेंटरवरती आपल्याला ही झिप आहे ती सेंटरवरतीच मॅच करायची. इथे एक टाचणी लावून घ्यायची आणि दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, थोडंफार एक्स्ट्राची झिप आहे ती मी कट केली. आता त्यानंतर इकडच्या साईडने झिप ओपन आहे तर इकडनं अगदी काळजीपूर्वकच स्टिचिंग करून घ्या, कारण की झिप ओपन असते त्यामुळे तिथं स्टिच करायला थोडंसं अवघड वाटू शकतं. तर दोन्ही कडेने स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रिणींना आपल्याला शिलाईच्या पुढे इकडनं 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे बघा शिलाईच्या पुढे, आणि इकडनं पण फोल्ड बाजूच्या बाजूने 2 इंच. तर चारही कॉर्नर आपल्याला 2 बाय 2 इंचचे ड्रॉ करून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला इथे एक करून दाखवलं, बाकीचे पण करून घेतले आणि जशी मार्किंग केली तशीच कटिंग करून घेऊया. आणि कटिंग करताना मध्ये बेल्ट येतो आहे का ते चेक करून बघायचं हात घालून, आणि मगच एक कॉर्नर कट करायचे. आणि जीन्सचा कपडा ऑलरेडीच खूप मजबूत आणि जाड असतो त्यामुळे याला आपण अस्तरही वापरलं नाही, राईस बॅग पण वापरली नाही तरी पण ही बॅग खूप टिकाऊ आणि मजबूत तयार होते. आता दोन्ही कडेला आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी मी इथे 2 इंचची रुंदीची पट्टी घेतली आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया. आता जशी इकडच्या साईडने पायपिंग केली ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी ही पायपिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला हे चारही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हा कॉर्नर आहे तो पकडवायचा आणि यावरती डबल टिप देऊन घ्यायची आहे. आणि राहिलेले तिन्ही कॉर्नर पण मी स्टिच करून घेते आणि यावरती पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी फिनिशिंग सहित आपली ही बॅग स्टिच होईल. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेले तिन्ही कॉर्नर पण मी स्टिच करून घेतले आणि यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे, म्हणजे थ्रेड वगैरे निघणार नाही. आणि बघा फक्त जीन्सपासूनच आपण ही बॅग डिझाईन बनवलेली. आता त्यानंतर आपल्याला झिप ओपन करायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि तुमची कमेंट मात्र आवर्जून करा. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताना तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. आता बघा याच्यामध्ये ना मी काही कपडे पण ठेवून दाखवत आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल की किती सामान याच्यामध्ये तुमचं बसणार आहे ते. आणि घरात बेकार पडलेल्या जीन्सचा तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने वापर करू शकता. आणि हे असे तुम्ही कपडे ना कपाटामध्ये स्टोअर करण्यासाठी ॲज अ स्टोरेज बॅग म्हणून पण हिचा वापर करू शकता. मग बेल्ट नाही बनवले तरी पण चालेल, बिना बेल्टचं फक्त स्टोरेज बॅग म्हणून वापरा. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो खूप सुंदर अशी आपली फक्त एकाच आयताकृती कापडापासून आणि फक्त जीन्सपासूनच आपण ही बॅग डिझाईन आहे ती बनवलेली आहे. याच्यामध्ये ना आपण रबर शीट वापरलं ना राईस बॅग ना अस्तर, फक्त जीन्सपासूनच आपण ही बॅग डिझाईन आहे ती तयार केलेली आहे. तर हिचं शिवून तयार माप किती रेडी राहिलं ते सांगते. तर रुंदी आहे बघा 7 इंच, लांबी आहे 10 इंच आणि उंची आहे 5 इंचची. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.
श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.